त्या शेतकऱ्याच्या ग्रुपमध्ये त्याची ओळख आहे तिकडे सांगून मला एक बिझनेस सांगितला होता, पण मी हो का, पण मी काय मग, म्हणजे तू नाही केला का? मग तू केला नव्हता का आरती ताई? छान, मग करा असताना सबस्क्रायबर म्हणून वाढले होते तुझ्या. आणि योगेश दादा म्हणता नमस्कार ताई जळगावकर. हाय हाय योगेश दादा. मी पण ना, माझं चॅनल मोनो झालं ना, मग मी पण तशीच करीन. बरं नाही का, प्रमोशन करायला जाणं, ते पैसे भेटता आणि यूट्यूबकडून पण भेटता. आणि जळगावचे जास्त दुकान आहे आमच्या जळगाव भुसावळमध्ये, मग मी पण प्रमोशन करा. आणि योगेश दादा पण सांगतील दुकानाल्या लोकांना की माझी मनीषा ताई प्रमोशन करते. हा ना योगेश दादा, सांगसाल ना जळगावमध्ये? अर्जुन दादा बरोबर. अक्षय दादा, सुभाष दादा नंतर 25 वय. हो का, छान छान. ताई आम्ही भुसावळला आलेलो आहोत आज. हो का संदीप दादा, छान छान. कुठं आहे मग संदीप दादा, भुसावळमध्ये कुठं आहे तुम्ही, नक्की सांगा. हा, मी ना कमेंट वाचली होती संदीप दादा तुमची. होतं का ऊन पण टेरेसवर वरती म्हणून? निघून आले तिथून लासलगावमध्ये. निघून आले तिथून लासलगावमध्ये. हो का दादा? आरती ताई म्हणतात शेतकरी लोकांच्या पाण्याच्या पिशव्या होत्या, परत शेती विषयक गोष्टी सांगितल्या होत्या करायला, आणि त्यामध्ये काही बोलायचं नव्हते, फक्त आपल्या चॅनलवर त्यांच्या प्रोडक्टचा फोटो टाकायचा आणि ऑर्डर घ्यायची होती. छान होतं ना, कारण तुझे सबस्क्रायबर भरपूर होते ना, तर तुझं छान होतं. करा असतं फक्त आरती ताई, करा असतं तू. बाय ताई, बाय अर्जुन दादा. योग्य दादा म्हणता 100% ताई, तुझ्यासाठी नाही तर कुणाच्यासाठी ताई. थँक्यू योग्य दादा. संदीप दादा म्हणता आरती ताई तुम्ही मग करायचं होतं ना शेती व्यवसाय, म्हणा आम्हाला बी फायदा झाला असता ताई. प्रमोशन करे. योग्य दादा म्हणतात तोपर्यंत मोदी सरकार, तोपर्यंत काय करायचं ते करून टाका.